उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदासाठी प्रश्नपत्रिका सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि हा आपला 7वा व्हिडिओ आहे। तुम्हाला जर यामधले प्रश्न जर आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर खास माहिती तुमच्यासाठी आहे। मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या पदासाठी आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहे। शिपाई पदासाठी आणि लिपिक पदासाठी मराठी व्याकरण मराठीमध्ये असणारे बाकी टोटल 80 प्रश्न जे आहे इंग्रजी माध्यमातून होणार आहे परीक्षा, त्या संदर्भामध्ये संपूर्ण क्वेश्चन सेट आपण तयार केलेले आहे। त्याच पद्धतीने लिपिक या पदासाठी टायपिंगसाठी असणारे पॅसेज आणि कम्प्युटरचे क्वेश्चन्स ई बुक देखील आपण तयार केलेले। तो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे। तर पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पहा या ठिकाणी। चिनूक हे उष्ण वारे कोठे निर्माण होतात? 4 ऑप्शन दिलेले आहेत, सौदी अरेबिया, पश्चिम आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, रॉकी पर्वत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, चिनूक हे वारे रॉकी पर्वतामध्ये काय होत असतात, निर्माण होत असतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? जमिनीच्या आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आखात असे म्हणतात। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, नाफेड ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर यामध्ये ऑप्शन आहे शेतीमाल विक्री, पशुसंवर्धन, बँक कर्ज आणि वरील सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाफेड ही संस्था शेतीमालाशी संबंधित आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील कोणते क्षेत्र आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्र हे येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तृतीय क्षेत्र। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, विषाणूद्वारे होणारा रोग कोणता आहे? कांजिण्या, गोवर, सर्दी आणि वरील सर्व। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विषाणूद्वारे होणारा रोग हा सर्दी आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे। भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय व्यक्ती कोण आहेत? यामध्ये 4 ऑप्शन आहेत, डॉक्टर विक्रम साराभाई, कैलास सत्यार्थी, डॉक्टर जेसी बोस आणि डॉक्टर सी.व्ही. रमन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भौतिक शास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळणारे भारतीय व्यक्ती डॉक्टर सी.व्ही. रमन आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो। पुढचा प्रश्न मित्रांनो, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे खडकवासला धरण हा मोठा नदीवर आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर हा महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसे लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बेडसे लेणी हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सांची स्तूप हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे आणि प्रश्न कसे वाटले त्याबद्दल देखील अभिप्राय तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचा आहे।